शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहब के आशीर्वाद से चेंबूर विधानसभा प्रसारक कक्ष कृष्णा सोनी की तरफ से विट्ठल भक्तों का स्वागत किया गया था। ये यात्रा इंदिरानगर से वडाला राम मंदिर पैदल जाते हैं। कुछ फल, फ्रूट, मसाला, दूध, केला प्रसाद के स्वरूप में दिया गया था। हमारे सहयोगी संजय शिंदे, रुपेश लोधा, देविदास वर्मा, राजू पाटिल, रवि हिरे, अविनाश पोळ, युवराज शेट्टे, अरविंद मोरे, अभिषेक सोनी, शुभम सोनी, राजा वर्मा, सदा अन्ना, करण शेट्टी इनके संयोग से ये कार्यक्रम पूरा किया गया था। ये कार्यक्रम 5 साल से कर रहे हैं। साध्याप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठलाची भक्ती पूर्ण भावपूर्ण करतो आणि सर्व शिवसैनिक आणि सर्व मित्रगण एकत्र होऊन सर्वांना आमच्यापासून जी मदत मिळते भक्तांना, विठ्ठल भक्तांना ती मदत आम्ही करतो। फळ, फ्रूट किंवा केळी वगैरे हे दूध, मसाले दूध, चहा वगैरे वाटून अशी मदत करतो। दरवर्षी माझे मित्र श्री कृष्णा सोनी, देविदास वर्मा, राजेश, संजय शिंदे, रवींद्र हिरे, युवराज शेट्टे, रुपेश हे सर्व या कार्यक्रमात नेहमी कोणत्याही कार्यक्रमात नेहमी सहभाग होतात। म्हणून मी सर्व आमच्या टीमच्या वतीने सर्व विठ्ठल भक्तांचे हार्दिक आभार मानतो। पंढरपूरला महिन्याभर जाऊ शकत नसल्यामुळे आपल्या कामाच्या मुळे आम्ही एक दिवसाचा आनंद या ठिकाणी मुंबईत आम्ही घेतो आणि आपली जी परंपरा आहे पुढच्या पिढीला चालू राहावी यासाठी आमच्या पद्धतीने आम्ही छोटासा पांडुरंगाची सेवेची आमची सेवा आम्ही दरवर्षी करत असतो। आणि या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे विधानसभा कक्ष प्रचारक कृष्णा सोनी आणि आमचे सगळे मित्र आहेत यांनी आम्ही या ठिकाणचे भक्तासाठी चहाचे आणि पाणी सोय ठेवलेले आहे। त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। ग्राहक संरक्षण कक्ष की तरफ से और हमारी शिवसेना टीम वैसे हमारे राजू पाटिल, देविदास वर्मा, हमारे मामा युवराज शेट्टे और हमारे सादा संगठक और हम लोग पूरी टीम संजय शिंदे वैसे हो गया पूरे मिलकर हम लोग हेल्प करके हम लोग सब लोग मिलते हैं ये प्रोग्राम। और इतना वेतन भक्त है हमारे सबका आशीर्वाद और सबके मदद से प्रोग्राम। व्हिडिओ रिपोर्टर कमलेश भावसर, KTV न्यूज, मुंबई। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।